सत्य असेल तेच दिसेल. सिव्हिल लाईन पोलिसांची धडाकेबाज कारवाई. खून प्रकरणातील 3 मुख्य आरोपी अवघ्या तासाभरात जेरबंद. प्रेमसंबंधातील वादातून तरुणाची चाकू व तलवारीनं निर्गुण हत्या. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना घेतले ताब्यात. शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा भडका उडून 22 वर्षीय तरुणाची चाकू व तलवारीनं हल्ला करून हत्या करण्यात आली. या गंभीर खून प्रकरणातील सिव्हिल लाईन पोलिसांनी विलक्षण तत्परता दाखवत घटना घडल्यापासून अवघ्या 1 तासाच्या 3 मुख्य आरोपींना जेरबंद केले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताची बहीण मंजू निलेश जाधव वय वर्ष 22 राहणार आंबेडकर नगर नवीन बस स्थानकाच्या मागे अकोला यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निलेश उर्फ मायकल श्रीराम जाधव वय वर्ष 22 आणि अंश प्रदीप शिरसाट यांच्यामध्ये एका मुलीच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून वाद सुरू होता. निलेश हा संबंधित मुलीची तसेच अंश शिरसाट यांची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच वादातून आरोपींनी निलेश याच्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या हल्ल्यात आरोपींनी चाकू व तलवारीनं निलेशच्या छाती, पोट आणि डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सिव्हिल लाईन पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली. अखेर घटना घडल्यापासून अवघ्या 1 तासाच्या 3ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर वय वर्ष 22, अंश प्रदीप शिरसाट वय वर्ष 21 आणि ऋषभ उर्फ सागर विजय कृष्ण पल्लीवार वय वर्ष 19 तिघेही राहणार आंबेडकर नगर अकोला यांचा समावेश आहे. 3 आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून या हत्याकांडामागील नेमकं कारण, हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्त्र आणि घटनेतील इतर बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांड, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मालती कायटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, PSI दिनेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत अजल सांडे, पोलीस कॉन्स्टेबल शक्ती कांबळे, पवन शिरसाट, एकनाथ त्रिकाळ, अक्षय तायडे तसेच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.